फकीरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. 1959 साली प्रकाशित झाली. इ.स. 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कादंबरीत फकीरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकीरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे. आता आपण फकीरा या कादंबरीला सुरुवात करूया. काही चूक झाली असेल तर कृपया अभिप्राय कळवावा. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खूळ उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. बारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होता. सूर्यानं सर्व कलांनी जग जितक लखलखित केलं तितकंच अंधार काळ करू लागला. प्रकाशामागं अंधारनी अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गाडीवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्त्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तेथून ती गाडीवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळण घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलांचं अंतर त्या गाडीवाटेनं 6 मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अक्राळविक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हुवका चुव करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता.